नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थ जागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय पाहत आहोत। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगितलं होतं की जी बँक आपल्याला कमी व्याज दरामध्ये कर्ज देते त्या बँकेचंच लोन घ्या। आणि मित्रांनो, जर आपल्याला कर्ज घेण्याविषयी काही अधिक माहिती हवी असेल, कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याज दराची तुलना करायची असेल, तर मित्रांनो आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक्स देत आहोत। मनी कंट्रोल आणि बँक बाजारच्या या 2 लिंक्स आहेत। तुम्ही 4 ते 5 वेगवेगळ्या बँकेचे व्याज दरांची तुलना करू शकता, त्यांच्या EMI ची रक्कम जाणून घेऊ शकता आणि कसा फरक होतो, तुमची बचत कशी होते याची तुलना मित्रांनो तुम्ही करू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ती मिळेल आणि मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक आहे, ती जरूर पहा आणि त्यावर आपलं लोन कंपेअर करा मित्रांनो। आता कर्जाचा डोंगर कमी करण्याचे उपाय, याच्यामधला उपाय क्रमांक 7 मी आपल्याला सांगणार आहे। बँकेला व्याज कमी करण्याची विनंती करणे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। जरी अर्धा टक्का व्याज तुम्ही कमी केलं तरी सुद्धा मोठी रक्कम वाचू शकते। तुमचा EMI कमी होऊ शकतो मित्रांनो, तुमचा रिपेमेंट पिरियड सुद्धा तुम्ही कमी करून घेऊ शकता। बँकेला नेहमी तुम्ही अशा प्रकारची मागणी केली पाहिजे। कधी जास्त व्याज दर देऊ नका मित्रांनो, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका। बँकेकडून कायम कमी व्याज दराची मागणी करा, अन्यथा आपला लोन बॅलन्स ट्रान्सफर सुद्धा होतं मित्रांनो, BT म्हणतात त्याला, बॅलन्स ट्रान्सफर। उदाहरणार्थ, मला जर ICICI प्रुडेन्शियल बँक ही मोठ्या प्रमाणात होम लोनचा रेट लावत असेल, समजा 9.5%, 10%, 9% इतका लावत असेल आणि मी त्यांना विनंती केली की माझ्या कर्जाचा व्याजदर कमी करा, 8 करा, 8.25, 8.5 करा, पण त्यांच्याकडून कुठला मला प्रतिसाद मिळाला नसेल, तर मित्रांनो मी हा विचार करू शकतो की ICICIचं होम लोन माझं HDFC कडे मी वळवू शकतो, बॅलन्स ट्रान्सफर करू शकतो आणि HDFC कडून मी 8, 8.25, 8.5 माझ्या सिबिल स्कोअरनुसार HDFC मला व्याजदर लावेल। पण जर अशा प्रकारचा फायदा होत असेल मित्रांनो, तुमचा कर्ज परतफेडीचा कालावधी कमी होत असेल, उदाहरणार्थ हे बजाज फायनान्स किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन जे असतात त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला कर्ज देतात आणि त्याबरोबर तुमचा रिपेमेंट पिरियड म्हणजे कर्ज परतफेडीचा कालावधी जे आहे ते निष्कारण वाढवून ठेवतात, जे की आपल्या उत्पन्नाच्या दृष्टीने योग्य नाहीये मित्रांनो। तुम्ही आपल्या वयाच्या 70 वर्षापर्यंत 75 वर्षापर्यंत लोन भरणार आहात का? नाही। आपली जी उत्पन्न मिळवण्याची क्षमता असते, शारीरिक क्षमता, ती साधारण 55 ते 60 या दरम्यान संपते, म्हणून माणसं 60व्या वर्षी निवृत्त होतात। तुम्ही 75 वर्षापर्यंत जर बजाज फायनान्सचं लोन देणार असाल किंवा कुठल्या NBFCचं लोन देणार असाल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय। 8वा पर्याय, 8वा उपाय कर्जाचा डोंगर कमी करण्याचा, कर्ज घेतानाच व्याजात कधी वाढ घट केली जाऊ शकते याचाही विचार अगोदर केला पाहिजे, आधी केला पाहिजे मित्रांनो। लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नेहमी रेपो रेट रिवाइज करत असते किंवा बँकांना ज्या पद्धतीने CLR, SLR, CRR अशा पद्धतीचे जे रेट्स असतात ते रिझर्व्ह बँक बऱ्याचपैकी प्रमाणात रिवाइज करत असते, तर त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे। आपला व्याजदर वाढलाय का, बँकेने कमी केलाय का, याचं स्टेटमेंट आपण कायम पाहिलं पाहिजे, बँकेला नोटिफिकेशन्स मागितले पाहिजेत आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे मित्रांनो। कर्ज घेण्यापूर्वी 3 ते 4 बँकांनी तेच कर्ज दिलं असतं तर EMI किती पडला असता, किती वर्षात तो फेडला असता, यासाठी तुलना करण्याच्या 2 लिंक्स आम्ही दिलेल्या आहेत।
त्या तुम्ही जरूर पहा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये. 9वा उपाय जो आहे तो आहे कर्ज घेताना सर्वच कर्ज घेण्यापेक्षा जास्तीत जास्त डाऊन पेमेंट भरणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कर्ज कमी घेतलं जातं आणि होणारा त्रास कमी होतो. अगदी बरोबर आहे मित्रांनो. जर तुमचं डाऊन पेमेंट अधिक असेल, उदाहरणार्थ मी जर 50 लाखाचा एखादा 2 BHK फ्लॅट मी जर 50 लाखाचा घेत असेल धायरी सारख्या भागामध्ये आणि मी जर होम लोनसाठी जाणार असेल आणि मित्रांनो जर मी 40% 50% रक्कम जर डाऊन पेमेंट केली, उदाहरणार्थ 50 लाखाचे 50% म्हणजे 25 लाख रुपये जर मी डाऊन पेमेंट केले तर माझं गृहकर्ज होम लोन जे असेल ते केवळ 25 लाखाचंच असेल. एखाद्या वेळी आपल्या व्यवसायातून, आपल्या नोकरीमधून किंवा कुठल्याही कारणास्तव जर आपल्याकडे एखादं पेमेंट आलं, लमसम पेमेंट समजा आलं, एखादी रक्कम जमा झाली किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंटची मॅच्युरिटी झाली, तर त्या रकमेतून आपल्या एकूण कर्जापैकी मुद्दल आणि व्याज असं मोठा आउटस्टँडिंग बॅलन्स कमी करण्यासाठी तुम्ही लमसम पेमेंट करू शकता, ज्याच्यामुळे एकदम तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट अमाऊंट ही कमी होऊ शकते. तर हा झाला 10वा स्मार्ट उपाय. मित्रांनो, DSD अर्थजागृती याच्या माध्यमातून आपण कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय पाहिले. आपल्याला हे या व्हिडिओची मालिका आपल्याला आवडली असेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. आम्ही ती उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.